हे काय इतर राज्य नाही आहे, हे महाराष्ट्र राज्य आहे. कुणाचं जीव घेणं इतकं सोपं काम नाही आहे. म्हणून अशा गोष्टीचं जर त्यांना तावडं काय वाटत असेल तर ते आयुक्ताशी बोलतील ना. त्यांना जर त्यांची सुरक्षितता कशी ठेवायची किंवा त्यांची काळजी कशी घ्यायची हे पोलीस लोक आपलं काम करतील. अजितदादा आणि शिंदे गट गोत्यात येत आहेत असं म्हणतात. सतत सुषमा अजितदादा आणि शिंदे गट सातत्याने गोत्यात येतात. भाजप याबाबत हात झटकत आहे. अजितदादा आणि शिंदे गटापासून भाजपला हरकत घ्यायची आहे, त्यामुळे त्यांची माणसं अडचणीत आणली जातात असं. आम्हाला इतर राजकारणामध्ये जाऊ नका. आम्हाला आमचं राजकारणात ठीक आहे. आमची माहिती अत्यंत भक्कम आहे. कोणी कोणाला अडचणीत आणत नाही आणि असे काही बेताल वक्तव्य करून आम्ही काही अडचणीत येणार पण नाही. संभाजीनगरमध्ये जो अपघात घडलेला होता 3 दिवसानंतर देखील पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस तिथे गेलेले देखील नाहीत, एकदा जाऊन आलेत फक्त, आणि तिथे त्यांचा जबाबही घेतला जात नाही. आता जबाब घेतला, गुन्हा दाखल झाला तर 3 दिवस झालेले असतील. जो कोणी राजकीय व्यक्ती त्याचा चालक असेल, त्याचा दारू पिलेला असेल तर त्याचा अहवाल आता येणार नाही. हे सगळं का केलं जातं पोलिसांकडनं? निश्चित झालेला प्रकार हा गांभीर्याने आम्ही घेतोय. आजच मी पोलीस आयुक्तांशी सुद्धा बोलणार आहे. या SP ग्रामीण SPशी मी बोलणार आहे आणि यामध्ये कोणी जरी दोषी असला तर त्याला माफ केलं जाणार नाही. ही भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाशी नेता संबंधित आहे म्हणून त्याला तो गुन्हा लपवायचा किंवा दडपायचा हा प्रयत्न इथं सरकार करणार नाही. आज SPशी बोलून याबद्दलची निश्चित माहिती घेईल. सामनाने पुण्याच्या प्रकरणावरती टिप्पणी केली आहे. ते म्हणतात की या प्रकरणात सरकारलाच आरोपी करा, रक्ताळलेला भ्रष्टाचार सरकारला आरोपी करा. गुन्हा केल्याने आरोपी तर गुन्हेगार आहेतच, परंतु त्यांच्या बचावासाठी आटापिटा करणारी सरकारी यंत्रणा आणि सरकारमधील त्यांचे पोशिंदे देखील गुन्हेगार करतात. काय त्या सामनाच्या याला काही जास्त आम्ही महत्त्व देत नाही. ते सरकारला आरोपी करतील, पोलीस कमिशनरला फासावर लटकाव म्हणतील, आणखी काही बोलू शकतात. त्या सामनाच्या याला काही महत्त्व थोडं द्यायचं असतं. म्हणून सरकार आपलं काम करतंय, त्याला आम्ही केवढीची किंमत देत नाही अशा स्टेटमेंटला. सुषमा अंधारेने एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणतात की ही सगळी गृह खात्याची जबाबदारी आहे. जर गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि ते खातं माझ्याकडे द्या, असं म्हणून त्यांनी त्या प्रकरणावरती टिप्पणी केली. नाही, त्यांच्याकडे नाही. आम्ही उबाटा गटाच्या नेत्यांकडे देणार आहोत. कोण आवडेल तुम्हाला? नाही, उबाटा गटाचे सगळे नेते सक्षम आहेत, त्यांच्याकडे देणार आहोत. त्यांना लंडनहून येऊ द्या, त्यांच्याकडे गृह खातं दिले जाईल. अजितदादा आणि शिंदे गटापासून भाजपला फारकत घ्यायची म्हणून सगळं करते असं देखील सुषमा अंधारे म्हणाले. हो, त्यांचे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते आम्ही त्यांचा योग्य तो विचार करू आणि लंडनहून आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून ते कोणते कोणते खाते त्यांना पाहिजेत त्यांचा विचार करू आम्ही. अजित पवार यांच्या जरंगेश्वर कारखान्याची जी चौकशी सुरू आहे त्याकडे कसं बघता? म्हणजे ते सत्तेत पण आहे ना. मी पहिल्यांदा सांगितलंय की कुणाची ईडीची चौकशी चालू असेल, CBIची चौकशी चालेल असेल, कोणत्याही प्रकरणाची चौकशी कोणताही माणूस त्याला दडपू शकत नाही. म्हणून जरांडे कारखान्याच्या संदर्भात जी चौकशी आहे ती जी काही नियमाने ती चालू आहे आणि त्यात जो कोणी दोषी अगर आढळला तर त्याला शिक्षा सुद्धा होणार आहे. म्हणून राजकीय वरदास्त असेल म्हणून आपले गुन्हे मागे घेतले जातात किंवा संपवले जातात, हा जो गोड गैरसमज इतर विरोधी पक्षवाले जे बोलतात त्याला अर्थ नाही, हा त्याच्यातून सिद्ध होतो. अजितदादा आज उपमुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्या कारखान्याची चौकशी चालू आहे, याचा बोध या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत नाहीत त्यामुळे विधान परिषदेच्या काही जागांच्या निवडणुका देखील रखडलेल्या आहेत. त्या कधी होणार, काय त्याच्यावरची भूमिका आहे? नाही, या संदर्भामध्ये निवडणूक आयोग निर्णय घेत असतं. निवडणुका कधी घ्यायच्यात हा त्यांचा लुकआउट असल्यामुळं ज्या पद्धतीने त्या प्रोग्राम डिक्लेअर होतात त्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील. आता लोकसभेची निवडणूक जर तुम्ही पाहिली तर हे निवडणूक आयोगाने काढलेला प्रोग्राम होता त्या झाल्यात. त्यांनी मध्येच आता ज्या 4 जागेच्या निवडणुका होत्या त्या काही